मॅडम माझ्या जवळ आल्या. म्हटलं निवृत्ती बाळा काय होतंय तुला, तुला काय पाहिजे का. हा मॅडमकडे बघून बोलतोय, शेराची चाले काम मेहनत हेच माझं काले. गल्लीत वाढलो पण स्वप्न मोठी, जीवनचं युद्ध पण जिंकूया खेळी. डिसिप्लिन आपल्याला खूप कमी ठिकाणी शिकवलं जातं. स्पेशली मुलांना 2 ठिकाणी शिकवलं जातं. पहिला आहे जेल आणि दुसरा आहे रिलेशनशिप. आम्हाला रिलेशनशिपमध्ये शिकवलं जातं की हे नको करू ते कर, असं नको करू तसं कर, असं नको वागू तसं वाग, हे नको घालू ते घाल. नंतर कळायला आय घातली रिलेशनमध्ये आलं. पण कसं आहे, तुम्हाला वाटलं होतं ना शाळेत डिसिप्लिन शिकवलं जातं? नाही शिकवलं जात. सरांनी सांगितलं सकाळी 6 वाजता बस जाणार आहे, तुम्ही 15 मिनटापूर्वी परत या. आम्ही म्हटलं ठीक आहे. आणि बघा, शाळेत तुम्ही रोज एकटे जा काही फरक नाही पडत, पण ज्या दिवशी बसचा प्रवास असेल घरचं कोणतरी सोडायला येतोच ना. तर माझी मम्मी आली होती सोडायला, अविनाशचे पप्पा आले होते सोडायला, पण निवा एकटाच आला होता. आम्ही दोघं त्याच्याकडे गेलो. म्हटलं यार तुला कोण आलं नाही सोबत सोडायला. बोलतो ते कसे येतील, मी त्यांना सांगितलंच नाही आहे. म्हणलं तू सांगितलं नाही आहे पण एवढ्या सकाळी तू उठून आलाय तर घरचे बोलतील ना. बोलते ते काय बोलतील, ते झोपले होते. म्हटलं ठीक आहे. पण नंतर तो बोलला की मी ना मेल करून आलो आहे. म्हटलं तुला मेल करता येतो? आता आमच्या टायमाला गुगल आणि ईमेल नवीन गोष्ट होती. तर तो म्हटला हो. मग बोलला आता ते मेल वाचतील तर त्याच्यानंतर तुझ्यावर रागवतील ना. बोलतं त्यांना कुठे वाचता येतो. म्हणजे याला काही पण करायचं असेल जे घरी नाही सांगायचं, हा मेल टाकून निघून येतो. हा याचा अर्धा डोका आहे. तर म्हटलं ठीक आहे. नंतर मॅडमांनी आवाज दिलं आणि म्हटलं की बसमध्ये बसून घ्या. प्रेझेंटी घ्यायला लागले आणि शपथ सांगतो माहीत नाही निवाला गरम गरम वडापाव कुठून भेटले. सकाळी 6 वाजता. त्याला विचारायच्या आधी त्याने ते गरम गरम वडापाव काढले. 4 वडापाव होते, 4. आणि हिरवी चटणीचा ठेचा असतो ना तो होता. आणि आम्हाला दाखवून दाखवून खातोय. आणि त्याला एवढा माज आला, त्यांनी बस थांबवली आणि मुतायला गेला न हात धुता. परत आला, बसला आणि बोलतो हरभाज जळते. म्हणलो ए माझी ना जळत. बोलतो ए माझी जळते. याला लागले झोंबायला. हा करतोय असं असं आणि आवाजे काढतोय. मॅडम आल्या तिकडून. मॅडमांना वाटलं याला उलटी येते. मॅडम माझ्या जवळ आल्या. म्हटलं निवृत्ती बाळा काय होतंय तुला, तुला काय पाहिजे का. हा मॅडमकडे बघून बोलतोय, मॅडम घाबरल्या. मॅडम उठल्या तिकडून, लांब गेल्या. म्हटलं तुला काय पाहिजे असेल ना तर सांग. आता याला कळत नाही आहे, याला झोमतंय, त्रास होत आहे. याने परत बस थांबवली, परत मुतायला गेला. आणि निवृत्तीची एक सवय सांगतो. विज्ञानाच्या धड्यामध्ये होतं ना आपल्याला आपण काय शिकलो माहीत आहे ना, व्हॉट वी लर्न. तर त्याला सवय होती, जेव्हा पण तो नवीन गोष्ट शिकायचा ना तो नोट वाईज लिहून काढायचा. तो मुतायला गेला बाहेर, तिकडून परत आला. त्याने बॅग काढली, तिथून बुक काढली आणि लिहिलं जळणाऱ्या वस्तूवर पाणी टाकल्याने थंड होत नाही. मी म्हटलं ही वही उद्या जर कोणाला सापडेल. आणि हे सगळं चालू आहे. मी त्याला म्हणतोय की नाही ठीक आहे, इट्स ओके, सगळं ठीक होऊन जाईल. तेवढ्यात बसमध्ये बासुरी वाजवायचा आवाज आला, मधुर एकदम. म्हटलं कोण बासुरी वाजवत आहे. तर बघितलं की एक मुलगा बासुरी वाजवतो आहे आणि 4-5 मुलींनी असं त्याला घेरा केला आहे, माहिती आहे ना, कवर केलं आहे. आणि जवळजवळ जाता बघितलं तर अविनाश बासुरी वाजवतोय. म्हटलं त्याला बासरी वाजवता येते, त्याने कधी सांगितलंच नाही. आलो पाठी बसलोय, तो बासरी वाजवतोय. त्या थांबला, मुलगी आली, म्हणते यार तू खूप छान बासरी वाजवतोस. मनाला ना थंडक पडली. निवृत्ती उठला. त्याला थंडक पाहिजे ना. तर याने परत दुसरं गाणं चालू केलं. हा चालू केलं, हायवेला गाडी चालू आहे, 60-70 च्या स्पीडने गाडी चालली आहे.
अचानक बस ड्रायव्हरनी ब्रेक मारला. एवढी बासुरी तोंडात. निवृत्तीने वही काढली आणि लिहिला, चालत्या गाडीत बासरू वाजवू नये. डोंगराचे काटे रस्त्यांच्या धुळीत माझं आयुष्य शाळा शिकतो मी घरी तुला दिसणार नाही माझं कठीण सफर जीवनाचा. जर तुम्ही इथपर्यंत आला आहात तर थँक्यू सो मच व्हिडिओ बघण्यासाठी. व्हिडिओला लाईक करा, शेअर करायचं विसरू नका. आणि नेक्स्ट शो आहे 29 डिसेंबर संडेला. पुढचे जे शोचे डिटेल्स आहेत ते मी पुढे देतो. थँक्यू सो मच अगेन.